यानंतर मंचावरती उपस्थित असणारे माननीय श्री नागनाथ गायकवाड सहाय्यक आयुक्त यांचा स्वागत सन्मान होते। जोरदार टाळ्या वाजवून द्या। यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणाऱ्या माननीय एमडी आयुर्वेद आहेत त्या आणि यांचा स्वागत सन्मान आजच्या कार्यक्रमात उपस्थित पाहुण्या शिल्पा भाभी ठोकर यांच्या आयुर्वेद मध्ये एमडी आहेत त्या आणि त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी होत आहे। जोरदार टाळ्या वाजवून द्या। यानंतर आपण नाईक आहेत यांचाही स्वागत सन्मान सचिन यांनी करावा अशी विनंती करते। त्यांच्या समोर आलेले सचिन साहेब सचिव निराणे आंदोलनी सोलापूर संचलित या ठिकाणी सचिन ठोकर यांनी करावा अशी कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। तर आजचा कार्यक्रम म्हणजेच शिक्षक दिन आणि त्या शिक्षक दिनाच्या प्रती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नक्कीच एक मोठी भावना त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील अंधारमय वाट उजेडमय करणं हे शिक्षकांच्या हातात असतं आणि हा शिक्षक करतो। केवढ्याला फळ असतं परंतु तोच केवढ्या आपल्या सुवासाने अख्ख्या जगाला भरून टाकत असतो। या जगात सर्वात अवघड गोष्ट कोणती आहे माहिती आहे का कोणाला? नाही? बरं, या जगात सर्वात अवघड गोष्ट आहे ती म्हणजे मुखवटे लावलेले चेहरे ओळखणे आणि ते सर्व काम करतो तो म्हणजे शिक्षक। तो ओळखायला शिकवतो तो म्हणजे शिक्षक। ज्ञानाचा दिवा जळवण्यासाठी दिवा अखंड जळत असतो। ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी दिवा अखंड जळत असतो पण जीवनाचा खरा अर्थ शिक्षकामुळेच कळतो। शिक्षक हा केवळ आपल्या आयुष्याला आधार देतो त्याचप्रमाणे आपल्याला चांगले संस्कारही करतो। माझी आजी निर्मळाताई त्यांच्याबद्दल काय बोलावं त्यांनी एक छोटंसं रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचं पण आज किती मोठं वटवृक्ष झाला आहे। त्या वटवृक्षाखाली तुमच्यासारखे सारे शिक्षक वृद्ध विद्यार्थी आमच्यासारखे त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी देखील गेल्या गोविंदाने नांदत आहेत। त्यांच्या अनुपस्थित माझा ताई व दादा या संस्थेला खूप छान पद्धतीने सांभाळतील ही मी तुम्हाला खात्री देते। जय हिंद, जय भारत। सर्वांचं स्वागत करणार सर्व अक्षरांची कृती कल्पना करायची आहे। प्रत्येक अक्षरांची कृती आता मी करून दाखवली आहे। आता 19 मध्ये एक दोन अक्षरांची आपण 19 कडे करून दाखवली। एक दोन अक्षरांची आपण या पुस्तकातील किंवा कोणताही शब्द वाक्य मुलांना जर त्याला सांगितलं तुम्ही तर मुलं कृती करून दाखवतात। बाकीची मुलं तो शब्द मुलगा कृती करेल न बोलता बाकीचे शब्द मुलं ओळखतील। तुम्ही त्याला कोणताही
सुद्धा वाक्य सांगू शकता. कोणत्याही विद्यार्थ्याला बोलू शकता. कोणाला बोलू शकता. मॅडम तुम्ही पण वाक्य सांगू शकता. परिश्रम महाविद्यालय बाळे यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे माई सर हे हिंदी विषय शिकवतात. 1997 पासून जगाच्या छत्रशाहीमध्ये ते कार्यरत आहेत. अगदी आपल्या कामाशी प्रामाणिक शिक्षक दिनाच्या दिवशी आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करतात. जोरदार टाळ्या आपल्याला त्यांच्या सरकारी शिक्षणाला त्याच्या कर्तृत्वाची छाप या माध्यमातून मिळत आहे. जोरदार टाळ्या होऊया. फेटा बांधला जाईल. त्याचबरोबर सन्मान चिन्ह प्रेम पोशाख आहे म्हणून त्या कार्यरत आहेत. इंदिरा प्रशाला नवी पेठ सोलापूर या ठिकाणी. जोरदार टाळ्या. एका आपल्या सहकारी शिक्षिका या लिपिकांच्या माध्यमातून भरपूर काही मदत करत असतात, भरपूर कार्य करत असतात. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊया. यांच्या हस्ते करण्यात यावा. त्यांनाही या ठिकाणी साडी सन्मान चिन्ह. यानंतर माझे सहकारी शिक्षक ओळखा पाहू. आता माझे म्हटल्यावर शाळेचं नाव घेतलं झालं असेल. नक्कीच माझे सहकारी शिक्षक, माझे विषय बंधू आणि आम्ही सर्वांना कार्यरत असणारे शाळेची सहल. नक्कीच शाळेची सहल आता खूप जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत, सततच्या टाळ्या वाजल्या पाहिजेत. प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती आज आपल्यापासून जर बाहेर काढला तर तो कायमचा नाहीसा होतो. अदरवाईज जर त्याला तुम्ही औषध गोळ्या ऑपरेशन इंजेक्शन घेऊन फक्त तात्पुरतं दाबलं तर तो आजार तिथंच राहतो. पण त्याचं मूळ कारण बाहेर न पडल्यामुळं तो आजार मोठा होतो आणि मग त्यावेळी तुमच्या हातात काही गोष्टी राहत नाहीत आणि मग तेव्हा आपण ऑपरेशन किंवा मोठ्या ट्रीटमेंट्सकडे वळतो. या सगळ्या गोष्टी जर नको असतील तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचा आहार. तुमचा आहार हेच औषध आहे. जर तुम्ही आहाराला औषध बनवलं तर औषधाला आहार बनवावा लागणार नाही. नाहीतर आपण बघतो 10 ते 12 लिस्ट असते गोळ्यांची. ह्याची गोळी वेगळी, त्याची गोळी वेगळी. म्हणजे ते आहाराप्रमाणे घ्यायला लागतं आपल्याला. त्यासाठी तुमचं जे रोजची जीवनशैली आहे, तुमचा रोजचा आहार आहे, जर तुम्ही तो योग्य घेतला, कारण प्रत्येक निसर्गातील दिलेल्या गोष्टींमध्ये जे निसर्गाने आपल्याला दिलेले आहे त्या प्रत्येक गोष्टींमध्ये औषधी गुण लपलेले आहेत. मग तुमची हळद असेल, आता हळदीचंच महत्त्व खरोखर आपल्या ती घरातच असते म्हणून आपल्याला नसतं. तर त्याच्या कर्क्युमिन म्हणून गोळ्या ज्यावेळी तुम्ही मेडिकलमधून विकत घेतात हळदीच्या, त्यावेळी तुम्ही त्या गपचूप घेता. कारण डायबिटीस अचानक झाला, गुडघेदुखी अचानक झाली, किडनी फेल्युअर अचानक झालं,
आपल्या शरीरामध्ये निसर्गाने अशी एक गोष्ट दिलेली आहे की जी तुम्हाला सिग्नल्स देते. म्हणजे सतत होणारा पित्त, जर तुम्हाला सारखं पित्त होतंय, सारखं पोट बिघडतंय, तो तुम्हाला सिग्नल देतो की तुमचं हार्ट सुद्धा कमकुवत होत चाललंय. याचा अर्थ तुमच्या बॉडीच्या सिग्नल्सकडे लक्ष द्या, त्याच्यावर लक्ष द्या आणि त्याच्याप्रमाणे वागायला सुरुवात करा. त्याला दुर्लक्षित करून त्याला दाबू नका. त्याच्यासाठी हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की जे घरामधल्या भाजीपाला असेल किंवा धान्य असेल, मिलेट्स जसं भरड धान्य म्हणतो आपण जे, किंवा ड्रायफ्रुट्स असतील, फळं असतील, ती घ्या, सीझनल घ्या. त्याच्या व्यतिरिक्त पॅकेजयुक्त म्हणजे जे सुपर मार्केटमध्ये तुम्हाला पॅकेटमध्ये गोष्टी मिळतात त्या घेऊ नका. तिसरा मुद्दा, तुमच्या घरातलं तेल हे फार महत्त्वाचं आहे. तेल तुम्ही कोणतं खाताय ते आधी बघा. जर तुम्ही रिफाईंड तेल वापरताय, ज्या बॉटलवर रिफाईंड शब्द असतो, ते तेल वापरायचं बंद करा. त्याच्याऐवजी घाण्याचं तेल किंवा फिल्टर ऑइल वापरा. हेच तेल दर 3 महिन्याला चेंज करा. 3 महिन्याला चेंज का करायचं? कारण वेगवेगळे न्यूट्रिशन मिळाले पाहिजे. जसं शेंगा, करडई असेल किंवा तिळाचं तेल असेल, ऑलिव्ह ऑइल, राईस ब्रॅन ऑइल, करडीचं वेगवेगळे तेल पण दर 3 महिन्याला या बियांची तेल यूज करा. पण याचा अर्थ असा नाही की अतिरेक वापरायचा. म्हणजे आता मॅडमने तेल वापरायला लागले, रोज एक तळलेला पदार्थ मी खाईन, अजिबात नाही. प्रमाणात कोणती गोष्ट भाजीमध्ये जरी असेल तर ती प्रमाणात घ्यायची. एक गोष्ट लक्षात ठेवायची की आता मी स्वतः काही पेशंट करून ऐकते, महिन्याला 5 ते 10 किलो तेल त्यांना लागतं दर महिन्याला. एवढी खरोखर आपल्याला तेल वापरायची गरज आहे का ते ओळखा. किती तेल वापरलं गेलं पाहिजे साधारणतः? तुमचं जे काही माणसांची संख्या आहे त्याच्या निम्म तुम्हाला तेल वापरायचं आहे. निम्म साधारणतः 1 महिन्याला 1 ते 2 लिटर तेल पास होतं. तेल अगदी कोणती टाकण्यापुरतं पाहिजे. त्याची तर्री येईपर्यंत आपण भाजीचा आस्वाद घेतो. म्हणजे त्या हार्टचं काय हाल होत असतील बघा. कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या सर्रास सगळ्यांना आहे. प्रत्येक जणाला अगदी चमचमीत तेल वर आलेली भाजी लागते. कशासाठी? त्याचा परिणाम तुमच्या हार्टवर होतोय. दम लागणं, अगदी 6-7 जिरे चढले तरी धापा टाकत जाणं, हे पहिलं लक्षण आहे तुमच्या कोलेस्ट्रॉल वाढण्यात. ती परीक्षा तुम्ही तुमचीच घ्यायची. स्टूल ठेवायचं समोर, त्याच्यावर वर खाली 10 वेळा चढायचं, ओळखून घ्यायचं की माझं हार्ट किती काम करतंय ते लक्षात घ्या. जर तुम्हाला तुमचं हार्ट चांगलं भरपूर वर्ष जगवायचं असेल तर पहिलं तेल कमी खायचं, तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा महत्वाचा आहे, साखर. साखर ही आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. अतिशय. ज्यावेळी ती ऊसामध्ये असते, शुगर केन ऊस, त्यावेळी ती चांगली असते. पण ज्यावेळी शुगर फॅक्टरीत जाते आणि मग आपल्या घरात येते पांढरी होऊन, त्यावेळी ती आपल्यासाठी अतिशय घातक आहे. जितकी साखर जास्त खाताल तितकं लवकर हाडं झिजतात 100%. जितकं जास्त साखर खातात त्या लोकांना थायरॉइड लवकर येणार, हार्ट प्रॉब्लेम, पोट बिघडणं, ऍसिडिटी वाढणं. त्यामुळे साखरेचं प्रमाण सुद्धा नील असावं. अगदीच आपल्याला जर गोड पदार्थ घरात बनवायचे असतील तर खजूर सगळ्यात पहिलं ऑप्शन. दुसरा ऑप्शन गुळ आहे, तो पण काळा गुळ पाहिजे, ऑर्गॅनिक. त्याच्यानंतर मग मध आहे, मनुके आहे. असे सबस्टिट्यूट तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना सुद्धा खायला शिकवा. आज 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून आपल्या देशात साजरा केला जातो. भारताचे पहिले आणि दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिक्षक दिन आपल्या देशभर दरवर्षी साजरा केला जातो. विशेष म्हणजे या शिक्षक दिन साजरा करण्याला सुरुवात झाली 1962 साली, की ज्यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे राष्ट्रपती बनलेले होते. म्हणजे त्यांच्या जीवनकाळातच त्यांचा जन्मदिन हा देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा हे भाग्य त्यांच्या वाट्याला आले. खरं तर त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना
वाढदिवस साजरा करण्याची अनुमती मागितली असता त्यांनी सांगितलं की माझा वाढदिवस साजरा करू नका, परंतु तुम्हाला जर तुमच्या शिक्षकांप्रती जर कृतज्ञता व्यक्त करायचीच असेल तर या दिवशी तुमच्या शिक्षकांचा तुम्ही कृतज्ञता बाळगा, त्यांच्याप्रती तुम्ही तुमचा आदर व्यक्त करा आणि तो दिवस तुम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करा. आणि तेव्हापासून आपण हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आज शिक्षक दिन तर आहे. सर्वपल्ली श्री राधाकृष्णनजींचा फोटो आपण नेहमी पाहतो. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे आदरणीय संस्थापक श्री राधाच्या फोटोमध्ये दिसतात. मी पाहुण्यांना सांगू इच्छितो की दादांचं शिक्षण हे फक्त 10वीपर्यंत आलं, पण दादा जेव्हा आमदार झाले, खासदार झाले, तेव्हा दादा स्वतःहून इंग्लिशचं वाचन, इंग्लिशचं लिखाण आणि त्यांचं हँडरायटिंग एवढं सुंदर होतं हे ते स्वतः आत्मसात करून स्वतः शिकले. म्हणजे मला आठवतं की दादा जेव्हा इंग्लिश पुस्तक वाचायचे तेव्हा घरातल्या लहान मुलांना सुद्धा ते विचारायला कमीपणा वाटत घ्यायचे नाही की राजा हे काय आहे, ह्याचा अर्थ काय आहे. अशा पद्धतीने दादांनी या सगळ्या गोष्टीवर मात केली. शिक्षणाचं महत्व ओळखून 61 साली दादांनी श्री लोणकरजी चंडक म्हणून जे होते अशा दानशूर व्यक्तिमत्वाला त्या जागेची मागणी केली आणि महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचं होतं दादांनी त्या काळात नाव. केवळ ग्रामीण भागातील ते स्वतः ग्रामीण भागातून आले होते शिक्षण घेण्यासाठी. शिक्षण मिळणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी मला तर नाही पण इतकी मुलं वंचित राहू नये म्हणून दादांनी या संस्थेची स्थापना केली.